बरेच आजार असे असतात ना, की मानसिक आजार म्हणजे आपल्या हातानं तयार केलेले आजार असतात. म्हणजे समजा आपल्या जीवनामध्ये कुठेतरी निराशा आली, हं, एखादं व्यक्तीचं घरामधील जवळच्या व्यक्तीचं, प्रियजनाचं निधन झालं. आई-वडील असू शकतात, भाऊ-बहीण, नवरा, कुणीही असेल. समजा असं काही एखाद्या म्हणजे मनावर आघात होणारी घटना घडली असेल, तर हा हा आजार जोडतो. मानसिक म्हणजे कसं, त्या माणसाला निराशा येते आणि निराशा आल्यानंतर काय होतं, की त्याच्यामध्ये तो म्हणजे हे दुखायलं, ते दुखायलं, काम करावसं वाटत नाही, उत्साह नसतो, एक जगण्यामध्ये एक आनंद नसतो. हं. म्हणजे एक भयंकर निराशा आलेली असते त्याला. तसंच एक आमच्या म्हणजे जवळचीच व्यक्ती म्हणजे माझ्या जवळची एक एक म्हणण्यापेक्षा 2 व्यक्तीचं झालं होतं. एक जवळची होती, एक नात्यातील, एक अशाच आपल्या YouTubeद्वारे जोडलेली एक व्यक्ती होती. तर त्या अशाच म्हणजे त्या विशेष म्हणजे दोघींचं बी समजा निधन झालं होतं पतींचं. हं. आणि काही असं YouTubeद्वारे काही संपर्कात आले मग त्यांची मला निराशा कळते ना, आता कसं माणसं आता ओळखता येतात मला. म्हणून मी त्यांना एक सहानुभूती, काही डगमगायचं नाही. त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास आणला मी. एवढा भयंकर आणला, की ते बऱ्यापैकी बरे झाले हो. खूप बरे झाले. म्हणजे त्यांना एक जगण्यामध्ये एक त्यांचे काही नसतं, ते विसरून जायचं असतं. म्हणजे माझ्या पद्धतीनं काय सांगायचं त्या सांगितल्या गोष्टी आणि बरे झाले. म्हणजे बरे म्हणजे चांगले बरे झाले. मग ते बरे झाले, अगोदर निराशामध्ये होते. मग बरे झाल्यानंतर काय असतं, टिंगरतात लोकं असले. पण आपलं कर्तव्य काय आहे, की त्यांना चांगलं करणं. मग वेगवेगळ्या पद्धतीनं काही समजा तोडगे हो, कुठल्याही गोष्टीचा वापर करून आपण त्यांना चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. हं. आणि असे लोकं पुढे पुढे काय करतात, चांगले झाल्यानंतर आपल्यालाच मूर्खात काढतात. आणि तसाही दोघींकडून बी मला तो प्रकार म्हणजे जाणवला. पुढे-पुढे आपलीच म्हणजे म्हणजे कमीपणा आपल्याला देणं अथवा समजणं, किंमत कमी करणं. म्हणजे जाणवतं ना बोलण्यातून कुठं काहीतरी पुन्हा भाव न देणं. अ, सुरुवातीला कसं विचारणं, प्रत्येक गोष्ट विचारून करणं आणि पुन्हा थोडं टाळाटाळ करणं. अगर आपल्याला आता सगळंच कळायला लागलंय. एक म्हणजे अतिशहाणपणा. म्हणजे म्हणतात एक म्हण आहे आपल्याकडे, की आपलं काय, काम सरो वैद मरो. म्हणजे आपलं काम झालं तोपर्यंत म्हणजे झालं की मग त्या माणसाला विसरायचं, अगर त्या माणसाला तुच्छ समजायचं. एक म्हण आहे, कामापुरता मामा. जोपर्यंत त्यांना अडचणी अगर ते दुःखात होते त्यावेळेस आपला वापर करून आपल्याकडे आपल्याला खूप आपला वेळ घेऊन ह्या लोकांनी केलं. नंतर पुन्हा मूर्खात काढून टाकलं. लक्षात येईल आम्ही बी काय करतो, आपलं काम आहे, आपलं काही काम आहे चांगलं करणं. असे कित्येक येतात आणि कित्येक जातात. आम्ही तेवढं लक्ष देत नाहीत. पण अनुभव वाईट वाटतं कधी-कधी. एखाद्या वेळेस आता समजा आज तुम्ही दुःखात आहेत. मी तुम्हाला हे सांगायचं कारण म्हणजे तुम्ही आज दुःखात आहे. उद्याच्याला तुम्ही सुद्धा विसरू शकणार आहेत. हं. नाही होतं माणसाचं. सगळेच माणसं सारखी नसतात. तुम्ही मग म्हणायला लागलात, की नाही, नाही तसं नाही. तसं होतं, झालंय मला अनुभव आला ना. त्याच्यामुळं मी जास्त आता भावनिक ह्यानं जास्त जात नाही. फक्त माझं कर्तव्य काय आहे, की आपल्या दारात आलंय, आपल्या दारात आल्यानंतर त्याला नीटनेटकं करणं, अगर त्याला काय जेवढं आपल्याला येतं, त्या गोष्टी सांगणं, समजावून देणं, काही तोडगे वगैरे असतील, काही देवधर्माला लावणं, पूजा-अर्चा अशा ह्याच्यामध्ये मन रमवणं, अशा गोष्टी सांगून त्याचं मन हलकं करून त्याच्यावरलं जे दडपण आहे, टेन्शन आहे, ते दूर करतो आपण. म्हणजे त्याला एक चांगले धार्मिक ह्याला सवय लावतो, मंत्र वगैरे पूजा-अर्चा हे करायला लावून करतो ताकारात आणतो. पण लोकं विसरतात हो. वाईट अनुभव आले तसे मला. पण जाऊ दे आता काय ते तर मला सांगून तरी काय उपयोग आहे. फक्त एक असं येतं, की फक्त मूळ काय आहे, की याच्यामध्ये आपल्या मनावर एखादा आघात झाला तर काय होतं, की तणाव येतो आणि ताण आल्यामुळं आजार वगैरे हे जडतात आपल्याला. तर ताण घ्यायचा नसतो. पॉझिटिव्ह विचार करून राहायचं
आणि आलेल्या संकटाला तोंड देत राहायचं, चांगल्या ह्यानं द्यायचं. माझं कसं होईल आणि काय होईल असं नाही हातपाय गाळून बसायचं. चांगल्या पद्धतीनं राहत जा, होऊन जाताल तुम्ही बरी. समजलंय ना तुम्हाला?